नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र काळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, बलभीम महाविद्यालय बीड. मित्र हो, सर्वप्रथम तुमचं MA प्रथम वर्षामधून द्वितीय वर्षामध्ये प्रवेशित झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. मित्र हो, सेमिस्टर थर्डमध्ये एकूण तुम्हाला 4 पेपर असणार आहेत आणि या 4 पेपरची नावं अशी आहेत. त्यामध्ये PSC 407 रिसर्च मेथॉडॉलॉजी इन सोशल सायन्सेस हा 407 क्रमांकाचा पेपर तुम्हाला असणार आहे. त्याचा अर्थ असा होतो की सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन पद्धती कोणकोणत्या आहेत, सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती हे या पेपरचं नाव आहे. PSC 408 इंडियन पॉलिटिकल थॉट म्हणजे भारतीय राजकीय विचार या नावाचा हा पेपर असणार आहे. PSC 409 क्रमांकाचा जो पेपर आहे त्याचं नाव आहे इंडियाज फॉरेन पॉलिसी म्हणजेच भारताचे परराष्ट्र धोरण या नावाचा तो पेपर असणार आहे. PSC 437 या क्रमांकाचा जो पेपर आहे त्याचं नाव आहे मॉडर्न ट्रेंड्स इन पॉलिटिकल थिअरी म्हणजे राजकीय सिद्धांतातील नवप्रवाह कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती या पेपरमध्ये आपल्याला घ्यायची आहे. मित्रहो, हे सेमिस्टर 3 साठी असणारे 4 पेपर आहेत आणि एक महत्त्वाचा जो चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम या धर्तीवर आधारलेला जो पेपर आहे त्याचं नाव आहे ह्युमन राईट्स इन इंडिया म्हणजे मानव अधिकार, भारतातील मानव अधिकार या संबंधीचा हा पेपर आहे. तो तुम्हाला 3ऱ्या सत्रासाठीचा पेपर आहे की जो ह्युमन राईटवर आधारित आहे आणि या पेपरमध्ये हा तुमचा या 4 पेपर व्यतिरिक्त तुम्ही MA ला प्रवेशित झाल्यामुळं निवडलेला हा तुमचा पेपर असणार आहे. तर मित्र हो, सेमिस्टर थर्डमध्ये रिसर्च मेथॉडॉलॉजी इन सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक शास्त्रामधील संशोधन पद्धती कोणकोणत्या आहेत या नावाचा पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे. परंतु या पेपरमधील प्रकरण सुरू करण्यापूर्वी आपल्याला या पेपरमधील अभ्यासक्रमाची रीतसर ओळख तुम्हाला होणं गरजेची आहे. तर या पेपरच्या अभ्यासक्रमाची ओळख मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो. मित्रांनो, PSC 407 क्रमांकाचा जो पेपर आहे आपला रिसर्च मेथड्स इन सोशल सायन्सेस हा एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि यामध्ये 5 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यापैकी पहिलं प्रकरण आहे रिसर्च, इट्स मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह, बेसिक बिलीफ्स, सायंटिफिक इन्क्वायरी. त्यानंतर सोशल रिसर्च, डेफिनेशन, नेचर अँड स्कोप, युटिलिटी ऑफ सोशल रिसर्च अँड क्वालिटीज ऑफ अ गुड सोशल रिसर्चर. पहिल्या प्रकरणामध्ये हे भाग आपल्याला पाहिजे आहे. बाजूला स्क्रीनवर इंग्रजीमध्ये आणि त्याचं मराठीकरण मी तुम्हाला सांगतोय. पहिल्या प्रकरणाचा अर्थ असा आहे की संशोधन. संशोधनाचा अर्थ, त्याची उद्दिष्टे, त्याची मूलतत्वे, शास्त्रीयदृष्ट्या संशोधन काय आहे, शास्त्रीय पद्धती, सामाजिक संशोधनामध्ये शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत, सामाजिक संशोधन म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन, त्याचा अर्थ काय, त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय. युटिलिटी ऑफ सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधनाची उपयुक्तता काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचबरोबर
सामाजिक संशोधन करणाऱ्या संशोधकाचे गुण कोणते कोणते आहेत, आदर्श संशोधकाचे गुण कोणते आहेत, हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. मित्रांनो, दुसरं प्रकरण आहे रिसर्च डिझाईन. यामध्ये मेजर स्टेजेस इन द रिसर्च प्रोसेस, कन्सेप्ट अँड व्हेरिएबल्स अँड हायपोथेसिस. याचा अर्थ असा होतो की रिसर्च डिझाईन म्हणजे संशोधन आराखडा. यामध्ये मेजर स्टेज इन रिसर्च प्रोसेस म्हणजे संशोधनाच्या प्रक्रियेतील महत्वाच्या स्टेजेस, महत्वाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत. सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये मधील वेगवेगळ्या संकल्पना कोणकोणत्या आहेत रिसर्च डिझायनिंगच्या अनुषंगानं किंवा संशोधन आराखड्याच्या अनुषंगानं. कन्सेप्ट्स म्हणजे संकल्पना कोणकोणत्या आहेत. व्हेरिएबल्स आणि हायपोथेसिस म्हणजे यामध्ये आपण गृहीत कृत्ये काय असतात आणि व्यवहार आणि गृहीत कृत्ये याच्या संदर्भानं संशोधन आराखड्यामध्ये हा भाग आपल्याला बघायचा आहे. तिसरं प्रकरण आहे डाटा कलेक्शन. यामध्ये मिनिंग, सोर्सेस, टाइप्स, इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स ऑफ द सोर्सेस. डाटा कलेक्शन म्हणजे तथ्य संकलन. तथ्य संकलनाचा अर्थ काय आहे. सोर्सेस म्हणजे त्याचे स्रोत कोणकोणते आहेत. टाइप्स म्हणजे प्रकार. इम्पॉर्टन्स म्हणजे त्याचं महत्व काय आहे डाटा कलेक्शनचं म्हणजे तथ्य संकलनाचं महत्व. आणि तथ्य संकलनाच्या स्रोतामधील मर्यादा कोणत्या आहेत हे या प्रकरणामध्ये सविस्तररित्या आपल्याला अभ्यासायचं आहे. मित्र हो, पुढचं आणि महत्वाचं प्रकरण आहे आपल्या या अभ्यासक्रमामधलं ते म्हणजे मेथड अँड टेक्निक्स ऑफ डाटा कलेक्शन, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड्स, ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यूज, क्वेश्चनर अँड शेड्यूल, सर्वे अँड सॅम्पलिंग, केस स्टडी अँड कंटेंट अनालिसिस. याचा अर्थ असा होतो की मेथड अँड टेक्निक्स ऑफ डाटा कलेक्शन म्हणजे तथ्य संकलनाच्या पद्धती आणि तंत्रे हे या प्रकरणाचं नाव असेल. यामध्ये क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड्स म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धती तथ्य संकलनातील कोणकोणत्या आहेत. त्यामध्ये ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण पद्धती. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत पद्धती. क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली पद्धती. अँड शेड्यूल म्हणजे अनुसूची पद्धती. त्यानंतर सर्वे म्हणजे सर्वेक्षण अँड सॅम्पलिंग. सर्वे अँड सॅम्पलिंग म्हणजे सर्वेक्षण आणि नमुना निवड. आता यात महत्वाचा भाग आहे केस स्टडी अँड कंटेंट अनालिसिस. केस स्टडी म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धती आणि कंटेंट अनालिसिस म्हणजे मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करणं. ह्या सगळा भाग प्रकरण 4 आपल्याला बघायचा आहे. मी पुन्हा सांगतो की तथ्य संकलनाच्या पद्धती आणि तंत्रे कोणकोणती आहेत. आता ही तंत्रे मी तुम्हाला सांगितले की ज्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू, क्वेश्चनरी, शेड्यूल, सर्वे, सॅम्पलिंग, केस स्टडी आणि मग याला आपण काय म्हणतो की ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करणं, मुलाखती घेणं, प्रश्नावली, अनुसूची पद्धती, सर्वेक्षण, नमुना निवड, व्यष्टी अध्ययन पद्धती आणि ह्या सगळ्या पद्धतीद्वारे मिळालेल्या तथ्याचं संकलन करून त्या कंटेंटचं अनालिसिस करायचं म्हणजे त्या कंटेंटला आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं. तर सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्र, उद्या संशोधक म्हणून ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये वावरता फिरता त्यावेळेस ह्या अशा अनेक तंत्राचा
किंवा तथ्य संकलनाच्या पद्धतीचा आणि तंत्राचा वापर तुम्हाला करावा लागेल आणि त्यातून तुम्हाला मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करावं लागेल. यानंतर 5वं आणि शेवटचं प्रकरण या पेपरमधील आहे. त्याचं नाव आहे डाटा प्रोसेसिंग अँड रिसर्च रायटिंग. यामध्ये कोडिंग, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन, नोट्स, ॲनेक्शर, बिब्लिओग्राफी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्च रिपोर्ट. तर त्याचं मराठीकरण असं आहे. मित्रहो, डाटा प्रोसेसिंग आणि रिपोर्ट रायटिंग यामध्ये कोडिंग करणं म्हणजे ते मिळालेल्या माहितीचं याचा अर्थ या प्रकरणाचा असा आहे. डाटा प्रोसेसिंग म्हणजे माहिती संकलन केल्यानंतर अहवाल लेखन म्हणजे अहवाल लेखन आपल्याला संशोधनाच्या अंती करावायचं असतं. त्यामध्ये कोडिंग असतो. त्यामध्ये क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण असतं. टॅब्युलेशन म्हणजे पूर्ण ज्याला आपण तक्त्यामध्ये आपल्याला त्या तथ्यांचं संकलन करून ते तक्त्यामध्ये मांडणं, त्याच्यात टिपा म्हणजे नोट्स लिहिणं, त्याला ॲनेक्शर आणि बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ ग्रंथाची सगळी सूची त्यामध्ये देणं आणि एकंदरीत ह्या संशोधन अहवालाचे वैशिष्ट्य काय असतात चांगल्या म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड रिसर्च रिपोर्ट म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की संशोधन अहवाल जो आहे आणि संशोधन अहवालाच्या लेखनामध्ये त्याचे वैशिष्ट्य काय आहे. चांगला संशोधन अहवाल लिहिताना आपल्याला कोणकोणती वैशिष्ट्ये त्या संशोधकाकडे असणं गरजेचे आहे. म्हणजेच ज्याला आपण असं म्हणूया की उत्कृष्ट संशोधन अहवाल लिखाणाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत ते ह्या प्रकरणात बघायचं आहे. मित्रहो, एकूण रिसर्च, सोशल रिसर्च, रिसर्च डिझायनिंग, डाटा कलेक्शन, मेथड अँड टेक्निक्स ऑफ डाटा कलेक्शन, डाटा प्रोसेसिंग काय की ज्याला आपण तथ्यांचं निर्वचन म्हणतो आणि रिपोर्ट रायटिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अहवाल लिखाण. तर ह्या अशा अनेक पद्धतीमधून आपलं सामाजिक संशोधन प्रवास करत असतं. तर एक आपल्याला हा जो पेपर आहे त्यासंबंधी या 5 भागांचं आपल्याला व्यवस्थित विवेचन ह्या 3rd सेमिस्टरमध्ये करावयाचं आहे. आपण या 5 प्रकरणाचं मराठीकरण मी केलेलं आहे. आपण त्यामध्ये आणखी तुम्हाला काही वेगळे शब्द आढळल्यास ते तुम्ही जरूर डिक्शनरीमध्ये बघून नोंद करू शकता आणि त्या पद्धतीने आपण पुढील प्रकरणाची वाटचाल करणार आहोत. आजच्या भागासाठी आपण हे पाहिलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण या अभ्यासक्रमाची ओळख या पेपरची करून घेतलेली आहे. उद्याच्या भागामध्ये पहिलं प्रकरण म्हणजे रिसर्च आणि सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधन हे प्रकरण आपण सुरू करणार आहोत. धन्यवाद.